Find the mean and max value of n numbers of array element using function. Array मधले आपल्याला mean and max value काय करायची आहे, फाइंड करायची आहे using function through. C use the standard library. C ची स्वतःची ओन लायब्ररी आहे stdi.h. युजिंग फंक्शन, तर फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शनचा रिटर्न टाईप इंटीजर काय नावाचं फंक्शन आहे मॅक्स. मॅक्स फंक्शन मॅक्स व्हॅल्यू काढायची कोणामधनं, ॲरेमधनं. तर फंक्शनला पॅरामीटर ए नावाचा ॲरे. ॲरेमध्ये असे टोटल किती इलेमेंट असणार आहे, एन इलेमेंटपैकी आपल्याला मॅक्स व्हॅल्यू काढायची आहे. सेकंड, नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड करायची मीन, म्हणून मीन नावाचं फंक्शन डिक्लेअर करतोय. कोणामधनं मीन व्हॅल्यू काढायची, ॲरेमधनं. आणि ॲरेमध्ये असे टोटल किती इलेमेंट कलेक्ट असणार आहे, एन नंबर्स ऑफ काय असणार आहे, कलेक्ट. एक्झिक्युशन बिगिनिंग स्टार्ट विथ, प्रोग्रामचे एक्झिक्युशन कडून स्टार्ट होते मेन फंक्शनपासनं. फर्स्ट फंक्शन जे डिक्लेअर आहे फंक्शन इम्प्लिमेंट करून घ्या. फंक्शन इम्प्लिमेंट करताना जे फंक्शन डिक्लेअर आहे ते इम्प्लिमेंट करायचं. फंक्शनचा रिटर्न टाईप इंटीजर आहे. काय नावाचं फंक्शन आहे, मॅक्स. कन्सिडर करा मॅक्स फंक्शनला ज्यावेळेस मेन बॉडीमध्ये कॉल करू तेव्हा ॲरेचे इलेमेंट इथे येणार आहे. किती इलेमेंट येणार आहे इथे, एन. मग एन इलेमेंटपैकी मॅक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना 1 बाय 1 व्हॅल्यू रीड करण्यासाठी आपल्याला त्यातली मॅक्स व्हॅल्यू काढायची. तर मॅक्स व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना व्हेरिएबल यमला व्हॅल्यू कोणाची देतोय मी, ए ऑफ झिरो. ॲरेच्या झिरोमध्ये झिरो इंडेक्सला जी व्हॅल्यू ती कोणाला असाइन केली मी, यमला. आता ही व्हॅल्यू ॲरेच्या ऑदर इलेमेंट बरोबर काय करायची, कम्पेअर करायची. कम्पेअर करताना 1 बाय 1 इलेमेंट कम्पेअर करताना आय इनिशलाइज झिरो. आय इज अ लेस दॅन किती इलेमेंट आहे, एन. तोपर्यंत आय काय होईल, प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर इफ ए ऑफ आयची व्हॅल्यू झिरो आहे, ॲरेच्या झिरो इंडेक्सला जो इलेमेंट आहे तो ग्रेटर दॅन यमपेक्षा असेल तर यमला न्यू व्हॅल्यू कोणाची आली पाहिजे, ए ऑफ आयची. टिल टू हा लूप चालूच राहील. ॲटोमॅटिकली आपल्याला मॅक्स व्हॅल्यू भेटेल. फंक्शनचा रिटर्न टाईप इंटीजर आहे तर इट शूड रिटर्न अ व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू रिटर्न कराल, तो यमची. एंड ऑफ द फंक्शन, इथे फंक्शन एंड झालं. आता मॅक्स फंक्शन जे डिक्लेअर केलं तर मॅक्सचं लॉजिक इम्प्लिमेंट केलं. सेकंड, आपल्याला ॲरेमधली मीन व्हॅल्यू काढायची. तर फंक्शनचा रिटर्न टाईप इंटीजर आहे. कॅल्क्युलेट द मीन फंक्शनला इम्प्लिमेंट करतो आहे आपण. फंक्शनमध्ये ॲरेचे इलेमेंट येणार आहे. ॲरेमध्ये असे टोटल किती इलेमेंट असणार आहे, एन. आता एन इलेमेंटपैकी मीन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना 1 बाय 1 व्हॅल्यू रीड करताना इंटीजर व्हेरिएबल मीन व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी नेक्स्ट व्हेरिएबल यमला व्हॅल्यू ॲरेच्या झिरो इंडेक्सला जी व्हॅल्यू ती यमला असाइन केली ही व्हॅल्यू ॲरेच्या ऑदर एन इलेमेंट बरोबर मॅच करायची, कम्पेअर करायचे. तर आय इनिशलाइज कडून स्टार्ट केला झिरो. आय इज अ लेस दॅन किती इलेमेंट आहे, एन इलेमेंट. तोपर्यंत आय काय होत चालेल, प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर इफ ए ऑफ आयची व्हॅल्यू लेस दॅन कोणापेक्षा लेस असेल, यमपेक्षा, तर यमला न्यू व्हॅल्यू कोणाची असाइन झाली पाहिजे, ए ऑफ आयची. टिल टू हा लूप चालूच राहील. ॲटोमॅटिकली ह्या लूपनं आपल्याला मीन व्हॅल्यू मॅक्स व्हॅल्यू काढताना साईन ग्रेटर दॅन ठेवायचं, मीन व्हॅल्यू फाइंड आउट करताना लेस दॅन ठेवायचं. फंक्शनचा रिटर्न टाईप इंटीजर आहे तर इट शूड रिटर्न अ व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू रिटर्न कराल, तो यमची. एंड ऑफ द फंक्शन, फंक्शन इथं काय केलं, एंड केलं. वरती फंक्शन डिक्लेअर केलेले होते, लॉजिक इम्प्लिमेंट केलं. एक्झिक्युटेबल बॉडी, मेन बॉडी. आता मेन बॉडीमध्ये ॲरेमध्ये इलेमेंट स्टोअर करताना कंपाईल टाईम किंवा रन टाईमला स्टोअर करू शकतो. आपण रन टाईमला असाइन करणार आहे. तर इंटीजर ए नावाचा ॲरेला साईज किती देतोय, 100. 1 बाय 1 इलेमेंट रीड करण्यासाठी ॲरेमध्ये एक्झॅक्टली किती इलेमेंट कलेक्ट करणार आहे आपण, एन. फर्स्ट डिसाईड करा आपल्याला ॲरेमध्ये एक्झॅक्टली किती इलेमेंट कलेक्ट करायचे. तर स्टेटमेंट देतोय एंटर द हाऊ मेनी इलेमेंट. आपल्याला ॲरेमध्ये किती इलेमेंट कलेक्ट करायचे, तर एन इलेमेंट. स्कॅनएफ फंक्शन थ्रू %d कोणाला व्हॅल्यू असाइन केली, एनला. कन्सिडर करा एनची व्हॅल्यू 5, म्हणजे ॲरेमध्ये असे टोटल किती इलेमेंट कलेक्ट करायचे, 5. अगेन स्टेटमेंट देतोय एंटर द ॲरे इलेमेंट. आता ॲरेचे इलेमेंट, एंटर द ॲरे इलेमेंट. एंटर केलेले इलेमेंट ए नावाच्या ॲरेमध्ये इलेमेंट स्टोअर होताना आणि ॲक्सेस होताना कुठं स्टोअर आणि ॲक्सेस होता, इंडेक्सवरनं. तर ॲरेची इंडेक्स ही नेहमी कुठून स्टार्ट होते, झिरो.
तर आय इनिशलाइज 0, आय इज अ लेस दॅन, ॲरेमध्ये किती एलिमेंट कलेक्ट करणार एन, तोपर्यंत आय काय होईल प्लस प्लस. कंडिशन ट्रू असेल तर इनसाईड जाईल स्कॅनएफ फंक्शन थ्रू. एंटर केलेलं एलिमेंट ॲरेमध्ये, ॲरेचा टाईप इंटिजर आहे म्हणून पर्सन डी ए ऑफ आय, आयची व्हॅल्यू किती 0, फर्स्ट एलिमेंट हा ॲरेच्या 0 इंडेक्सला काय होईल कलेक्ट. अगेन आय प्लस प्लस झाला म्हणजे 1 झाला. 1 इज अ लेस दॅन एन, यस इनसाईड जाईल ॲरेच्या 1 इंडेक्सला नेक्स्ट एलिमेंट काय होईल स्टोअर. असे ॲरेमध्ये टोटल किती एलिमेंट कलेक्ट झाले एन. एन एलिमेंटपैकी टू फाइंड द मॅक्स आणि मीन व्हॅल्यू फाइंड करायची आहे फंक्शन थ्रू. तर फंक्शनला कॉल करायचं आहे, फंक्शन व्हॅल्यू रिटर्न देणार आहे, म्हणून मी इकडे स्टेटमेंट देतो आहे द मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल टू, पुढे प्रिंट कराल पर्सन डी. फंक्शनला कॉल केलं मॅक्स, फंक्शनमध्ये ॲरेचे एलिमेंट आणि ॲरेमध्ये असे टोटल किती एलिमेंट्स आहे आपले एन एलिमेंट आहे. तर फंक्शनला कॉल केलं आहे तर फंक्शन इकडे रिडायरेक्ट होईल. ॲरेचे एलिमेंट जे इकडं कलेक्ट जे केले ते फंक्शन थ्रू फंक्शनमध्ये आले. किती एलिमेंट आले इकडे एन, तर एन एलिमेंटपैकी तो आपल्याला मॅक्स व्हॅल्यू रिटर्न होईल. रिटर्न आलेली व्हॅल्यू पुन्हा इथेच येईल, आलेली व्हॅल्यू साईन व काय कराल प्रिंट कराल. तर सेम ॲज जशी मॅक्स व्हॅल्यू फाइंड होईल तर मीन व्हॅल्यू पण द मीन व्हॅल्यू इज इक्वल टू, पुढे प्रिंट कराल पर्सन डी. कोणत्या फंक्शनला कॉल केलं मीन, फंक्शनमध्ये कोणाचे एलिमेंट पास केले ॲरेचे, ॲरेमध्ये असे टोटल किती एलिमेंट असणार आहे एन. रिटर्न 0, टर्मिनेट द मेन फंक्शन, मेन फंक्शन टर्मिनेट केलं. ॲप्लिकेशन सेव्ह करतोय, एक्झिक्यूट द प्रोग्राम टू फाइंड द मीन अँड मॅक्स व्हॅल्यू ऑफ एन नंबर्स ऑफ ॲरे एलिमेंट. तर एंटर द हाऊ मेनी एलिमेंट, ॲरेमध्ये टोटल किती एलिमेंट कलेक्ट करायचे 7. तर एंटर द एलिमेंट 34, 89, 67, 55, 12, 99, 67 किंवा 35 असे ॲरेमध्ये आपण टोटल 7 एलिमेंट कलेक्ट केले. कलेक्ट केलेली या 7 एलिमेंटपैकी आपल्याला मॅक्स व्हॅल्यू इज इक्वल टू किती व्हॅल्यू भेटली 99 आणि मीन व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 12. मग ॲरेमध्ये टोटल कलेक्शन आपल्याला 7, हाऊ मेनी एलिमेंट 7 एलिमेंट ॲरेमध्ये कलेक्ट केलेले एलिमेंटपैकी मॅक्स व्हॅल्यू 99 आणि मीन व्हॅल्यू कोणती निघाली आपली 12 निघाली.